नाव सांगा. बालाजी विठ्ठलराव मोरे, मुक्काम पोस्ट सरसून तालुका यवतमाळ जिल्हा. तर आमच्या रवी सीडचा प्रकाश किती बॅगा लावल्या तुम्ही? मी 4 बॅग लावल्या 10-10 किलोच्या. म्हणजे एका एकरमध्ये 4 बॅग. 1 एकर रान आहे. तर बाकीच्या तुमच्याकडे 92-18 सुद्धा होते, आपले हे पण होते बाकीचे. नाही, बाकीच्या याच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये 2 दाणे आहेत. बाकीमध्ये 2 दाणे असल्यामुळे त्याचं ॲव्हरेज चांगलं येऊ शकते. बाकीचे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये एकच दाणा होता, याच्यामध्ये 2 दाणे आहेत आणि दाणा जाड ठोकर आहे, त्याच्यामुळे ॲव्हरेज चांगलं येऊ शकते. तुमच्याकडे आता बाकीचं आमचं 4 बॅगा तुमचे प्रकाश होतं 10 किलोमध्ये येतो आपला रिचर, बरोबर आहे. तुमच्याकडे बाकीचं बी हे होतं, बाकीचं कोणतं होतं? बुस्टर आहे, विगोरचा आहे. विगोरचा होता, त्याच्यानंतर बुस्टरचा पण होता. त्या दोन्हीच्या तुलनेमध्ये तुमचा प्रकाश जे आहे ते व्हरायटी मला बरी वाटायची, कारण दाणा याचा ठोकर आहे आणि 2 दाण्यात एक गाठीमध्ये 2 दाणे आहेत आणि हार्वेस्टिंग साठी उंच वाढल्यामुळे तुम्हाला मशीन काढता येते, बरोबर, मजुराचा खर्च वाचतो आणि मर रोगाला बळी पडत नाही जास्त प्रमाणात. आज आपण प्लॉटवर बघतोय की बाजूचे जे हरभरा आहे ते बुस्टर असेल किंवा विगोरचा असेल ते लवकर काढायला आणि हे अजून आला नाही, म्हणजे परिपक्व होऊनच वाढणार आणि त्याच्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त. ही मर रोगाला म्हणजे तेवढं बळी पडणार वाढ नाही, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना हे लावून बघायला हरकत नाही. एका एकर मध्ये किती तुम्ही यावर्षी प्रकाश किती टाकला? किती बॅगा टाकल्या? आम्ही 4 बॅग टाकले 40 किलो, पण 30 किलो जर टाकला तर ब्रँचेस वाढून जरा चांगली राहू शकते, त्याच्यामुळे 30 किलो एकरी राहते. एकरी 30 किलो टाकायला पाहिजे, बरोबर. कारण दाट झाला जेवढं तुम्ही पातळ टाकशाल तेवढं हे पुरा ढेरा करणार आहे, त्यामुळे एकरी 30 किलो.